कैसे हो? आपका पेटी काम है वो करेंगे. धन्यवाद. यानंतर संवाद साधण्यासाठी मी मिलिंदजी नार्वेकर यांना विनंती करतोय. प्रथम त्या हॉटेलचे जे कोण मालक होते ज्यांनी जी अरेंजमेंट केलेली आहे त्यांना आपण एक पुष्पगुच्छ देऊया असं मला वाटतं. दिला आहे ना आपण तो? हां दिला आहे ना. हां ना, मी बघितला नव्हता. चारको विधानसभेतले जे पदाधिकारी आहेत, कार्यालय प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, विधानसभा संघटक असतील, आता इथे आरक्षणाबद्दल पण बोललं की खूप महिला आहेत. त्यामुळे असं आता मी म्हणावं का की तुमचे 6 युवक आरक्षितच व्हावेत म्हणून असं म्हणावं का? कारण त्यांना स्कोप महापौर बनण्याचा खूप जास्त असतो. त्यामुळे असं माझं म्हणणं असं आहे की म्हणजे नवीन एक संकल्पना त्यांनी निर्माण केलेली आहे. ती संकल्पना जर आपल्याला यशस्वी करायची असेल तर गटप्रमुख असतील, शाखाप्रमुख असतील, विधानसभा संघटक असतील, ह्यांनी आपापसात भेदभाव न करता सर्वांनी एकत्र काम करणे, नोंदणी करणे, BLA करणे, हे जर केलं तरच आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. अन्यथा आपण जाऊ शकत नाही. आणि न गटबाजी करता तुम्ही हे सगळं नीट कराल आणि सगळं नीट झालं तर तुमच्यातल्याच कोणतरी चारकोपचा माणूस महापौर होईल असं मी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला वाटतं मिलिंदजींनी जी शुभेच्छा दिलेली आहे चारकोपमधूनच महापौर होईल ती निश्चितपणे आजच्या या शुभदिनी. असं मी प्रत्येक ठिकाणी सांगणार की मालाड जाऊ दे, घाटकोट, सगळेजण कामाला लागतील. पण आम्ही त्या जोशाने आता कामाला सगळेजण ते कॉम्पिटिशन लागेल आणि त्याचा फायदा होईल.